नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिवणकाम विथ पुष्पामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये चौकोनी गळ्याला कॅनव्हास न वापरता आपण कसं छान असं फिनिशिंग देणार आहोत। अस्तरच्या सरळ पट्टीचा उपयोग करून आपण चौकोनी गळा बनवणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे, त्यासाठी आपण या सरळ अस्तरच्या पट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत। तर किती इंचाची पट्टी घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगते, 1.5 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। आता आपण त्या एकमेकाला जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे या दोन पट्ट्या आपण एकमेकाला जॉईन करून घेतलेल्या आहेत। आता आपण या साइडने अर्धा इंच अशी ही पट्टी दुमडून घेणार आहोत। एका साइडने आपण अर्धा इंचावर टीप देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण एका साइडने अर्धा इंचावर टीप देऊन घेतलेली आहे। आता पाव इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पाव इंचावर चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली शिलाई अगदी त्या मार्किंग वरूनच येते। आता ही पट्टी अशी आपण या गळ्यावर जो आपला पाठीमागचा भाग आहे त्याच्या सरळ बाजूवर आपण अशी, आणि जिथे कोने आहे त्या कोण्यांवर आपण असे दुमडून घ्यायचे आहे। आणि अगदी बरोबर असं इथे पिना लावून घ्यायचे आहेत। अगदी जिथे कोणे आहे तिथे असा कोण्यांवर फोल्ड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पिना लावून आपण आता त्यावर शिलाई मारून घेणार आहोत। बरोबर जे मार्किंग केले आहे त्यावर आपण शिलाई करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही पट्टी अशी जॉईंट करून घेतलेली आहे। आणि जिथे कोणे आहेत तिथे पेनाच्या साहाय्याने आपण पॉइंट देऊन घ्यायचा आहे। या पॉइंटवर आपली सुई आपण थांबवायची आहे आणि चौकोनी गळ्याचा इथे कोन तयार होणार आहे दोन्ही ठिकाणी। आणि आता जे मार्किंग केले आहे त्यावरून आपण टिप देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे टिप देऊन आपल्या टाचण्या आपण अशा काढून टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेल्या भागावर पूर्णपणे आपण टिप देऊन घेतलेली आहेत। आणि जिथे आपण दोन्ही साइडचे हे कोणे आहेत त्या दोन्ही कोण्यांना आपण असे कट्स मारून घेणार आहोत। कट्स मारल्यामुळे कपडा दुमडायला मदत होते। तर आता आपण पुन्हा असं ही पट्टी अशी आतल्या साईडला दुमडून वरून दाब टीप देऊन घेणार आहोत।
आणि नंतर कपडा असा फिरवून टीप देऊन घ्यायची आहे। पुन्हा या कॉर्नरवर सुई थांबवून आपण असा कपडा फिरवून घेणार आहोत आणि अस्तरचा कपडा असा आतमध्ये फोल्ड करून आपण त्यावर अशी टीप देऊन घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपण गळा आपला तयार झालेला आहे। वरून आपण दाबटीप देऊन आपण ही आतली बाजू अशी आतमध्ये फोल्ड केली आहे। चौकोनी गळा एकदम छान आपला तयार झालेला आहे। तर उलट्या साईडने मी तुम्हाला दाखवते। अगदी बघा कॅनव्हास प्रमाणेच आपला चौकोनी गळ्याला फिनिशिंग आलेलं आहे। आता आपण यावर हात शिलाई करून घेणार आहोत। अगदी छान असा ब्लाऊज फिनिशिंग येत असतं। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। एकदम छान असा चौकोनी गळा तयार होतो। आपला वेळही वाचतो आणि कॅनव्हासचाही उपयोग करायला लागत नाही। तर अशा पद्धतीने आपण चौकोनी गळा तयार करून घेतलेला आहे। जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।